नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शिवराय. मी शेतकरी कन्या. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आपण आहे ना मागच्या ब्लॉगमध्ये केली होती मिरची लागवड आणि आमची रोपं औषधामध्ये भिजवणं, लावणं, कॅरेट नेऊन देणं असं म्हणजे कामं चालू होते. त्याच्यामुळे ना मागचा ब्लॉग जास्त मोठा पण काही बनवता नाही आला आणि त्याच्यानंतर ना दुसरा ब्लॉग बनवायचा होता. तर मी सगळी माहिती सांगणार होते कारण खूप जणांचे कमेंट येत राहतात, ताई आम्हाला माहिती सांगा, तुम्ही कशी लावली, किती रोपं लावली, कोणती व्हरायटी लावली, अशा तुमच्या कमेंट्स येत राहत्या. त्याचसाठी मी आज व्हिडिओ बनवणार आहे. तर आम्ही ना सगळ्यात पहिले बेड शेत नांगरून घेतलं, त्याच्यानंतर मोगडा मारला, नंतर रोटावेटर केला आणि त्याच्यानंतर काढले शेतामध्ये बेड. तर अशा पद्धतीने हे बेड आम्ही काढले. तर नंतर मी तुम्हाला दाखवते. आणि त्या बेडवर मग आम्ही टाकलं युरिया, पोटॅश, हे खतं, दाणेदार पोटॅश, युरिया हे खतं टाकून घेतले. पेरणीपूर्वी 2-3 दिवस अगोदर तेव्हा हे खतं टाकले. आणि त्यानंतर जे बेड आहे ना खूप जास्त ढेकळं निघाले होते वावरामधून. तर मग ते ढेकळं ना चुरा होण्यासाठी मग कलमा लावायला जमत नाही, नळ्या वाकड्या तिकडे होत्या ढेकळांमुळे. परत आम्ही त्या बेडवर खत टाकल्यानंतर परत रोटावेटर फिरवला आणि मग ते ढेकळं बारीक केले, अशी प्रोसेसिंग केली, बेड वगैरे तयार झाले. आणि त्यानंतर मग पांगवलं ठिबक, आणि ठिबक पांगवल्यानंतर मग आणले हे रोपं. तर आमच्या ना ही सगळी मिरची आहे 25 गुंठे. तर 25 गुंठेसाठी ना आम्ही रोपं आणले होते 5,000 रोपं. आणि परत तुम्ही विचाराल की ताई तुमची व्हरायटी कोणती? तर आमची मिरचीची व्हरायटी आहे तलवार. आणि अशा प्रकारे आम्ही लागवड केली आणि सगळी मिरची अशी आपली लागवड करून झालेली आहे. तर आता मिरची लागवड करून 3-4 दिवस झालेले. तर कशा प्रकारे आम्ही रोपं वगैरे लागवड केलेली, मस्त असे रोपं आता झालेले 2-3 दिवसामध्ये. खूप छान. फक्त त्याला संध्याकाळी पाणी सोडावं लागतं कारण टेम्परेचर एवढं आहे ना, पावसाची वाट पाहणं चालू आहे, अजून पण पाऊस येत नाही आहे. तर खूप जास्त सुकत्या. मग संध्याकाळी 4 ते 5 वाजता आम्ही पाणी सोडतो त्याला. तर बघा अशी मस्त ग्रोथ झालेली आहे. तर त्या लिंबापासून तर इथपर्यंत हे आमचं हे त्या मिरची लागवडचा ब्लॉग नंबर 2. तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही कशा प्रकारचे लावता, काही प्रश्न असेल तर विचारा. आणि आम्हाला काही चुकलं असेल तर सांगत जा, ताई असं करा तसं करा. शेतीची कामं तुमच्याकडे काय माहिती ती पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.